ज्या देशातील 70% जनता ही खेड्यात राहते आणि शेती करते व शेतीवर संपूर्ण देशाचा उदरनिर्वाह चालतो व त्याला कृषी प्रधान देश म्हटलं जातो, मात्र शेतकऱ्यांच्या संपूर्ण प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. शेतीचा माल असेल, शेतीचा भाव असेल आणि त्याचबरोबर शेतीसाठी लागणारं अवजारे, खते, बी बियाणे यांचे वाढणारे भाव असतील. ज्या देशामध्ये मराठी शाळांची किंवा ज्या सरकारी स्कूल आहेत त्यांच्या शाळांची छते टपकतील, ज्या देशामध्ये मंदिराच्या कळसांना सोन्याचा कळस लागेल, ज्या देशामध्ये मदरशांसारख्या किंवा इतर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ही कळवट्टा शिकवली जात असेल आणि ज्या देशामध्ये 200-300 रुपये मजुरी करून रोज कमवणाऱ्या व्यक्तीकडून लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये पगार घेणारा व्यक्ती लाच मागत असेल आणि मित्रांनो, ज्या देशामध्ये सत्ताधारीच जात पात धर्माच्या नावावर विद्वेष पसरवून राष्ट्रीय एकात्मतेला तडा देतात, तो देश विश्वगुरु बनेल का विश्वगुरु याचा विचार आपण करायचा आहे.